न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरला मिळणार ग्रीन लुक, 1,00,000 वृक्षारोपणाचा संकल्प। वटपौर्णिमेला महिलांना वडाच्या रोपांचे वाटप। शहराचे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी आणि अहिल्यानगरला स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासाठी शहरात एक मोठी पर्यावरण चळवळ सुरू झाली आहे। साई द्वारका ट्रस्ट, अहिल्यानगर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम अत्यंत उत्साहात राबवली जात आहे। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या व्यापक मोहिमेत शहरात तब्बल 1,00,000 वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली झाडे जगवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या मोहिमेचे औचित्य साधून वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। माजी नगरसेविका सुप्रिया जाधव यांच्या हस्ते स्थानिक महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले। वटवृक्षाचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व खूप मोठे आहे, त्यामुळे केवळ पूजा न करता महिलांनी या रोपांचे परिसरात रोपण करून त्यांचे मनापासून संवर्धन करावे, असे आवाहन सुप्रिया जाधव यांनी केले। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या पूनम मुथा, अर्चना परकाळे, दीपाली काकडे, जया शेलार, अर्चना काकडे, सुनीता कवळे, सीमा काकडे, दीपाली तुंगार, आशा पांडुळे, रितू लेले यांच्यासह परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शहराला हरित आणि सुंदर बनवण्यासाठी नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी केले। प्रत्येक नागरिकाने या ग्रीन सिटी मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घराभोवती आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत महिलांसाठी वटवृक्षाचे वाटप करण्यात आलेले आहे। वटवृक्ष यासाठी वाटप करण्यात आले की वटवृक्ष भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतो, तसेच ते दीर्घायुष्य असतो आणि त्यापासून त्याची पारंबी जमिनीत गेली ते पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो, म्हणून वटवृक्षाचे वाटप करण्यात आले आहे। वटपौर्णिमा हा सण आहे, तर तोही मोठ्या प्रमाणात महिला भगिनी साजरा करतात। त्यासाठी या वृक्षाचे वाटप महिलांना जास्तीत जास्त केले आहे आणि कुणी इच्छुक महिला असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करून या वृक्षाची मागणी करावी, ते दिले जातील। साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर महानगरपालिका आणि ग्रीन सिटी तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंतर्गत माननीय ॲडव्होकेट धनंजय कृष्ण जाधव सर यांनी जे वटवृक्षांचे वाटप केले आहे, सुमारे 1100 महिलांना या वटवृक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे। तर या वृक्षामुळे निसर्गामध्ये ज्या ऑक्सिजनची, ज्या काही उष्णतेची यावर्षी सर्वांना त्रास झालेला आहे, तर या छोटासा हातभार लावून आपण हा कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर जे जाधव सरांनी हा उपक्रम राबवला आहे तो खरंच सर्वांसाठी खूप चांगला आहे आणि सर्व महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।